बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि भूक नसली तरी 2 चपात्या खाल्ल्या जातील अशी चटपटीत बटाट्याची सुक्की भाजी. नमस्कार मंडळी, मी सुनीता. स्वागत आहे आपल्या बटाटा सिरीज मध्ये. भाजी एक आणि कृती अनेक अशी आपली भाज्यांची सिरीज चालू आहे. तर सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण जरा हटके वेगळ्या पद्धतीने बटाट्याची सुक्की भाजी बनवतोय. आपल्या नेहमीच्या बटाट्याच्या सुक्या भाजीपेक्षा ही भाजी बनवायला जरा वेगळी आहे आणि चवीला तर ही भाजी एक नंबर लागते. खूप भारी लागते ही भाजी. तर चला मग ही कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. तर चटपटीत बटाट्याची सुक्की भाजी बनवण्यासाठी इथं मी 4 मोठे मोठे बटाटे कुकरला उकडून घेतलेले आहेत आणि ह्या बटाट्यांना पूर्ण थंड करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर बटाटे थंड करून घ्यायला वेळ नसेल तर तुम्ही यांना फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा गार करून घेऊ शकता. तर बघा, सगळ्या बटाट्याची आपली साल काढून झालेली आहे. आता हे बटाटे आपल्याला कापून घ्यायचेत. तर काय करायचं, बटाट्याचे आधी 2 भाग करून घ्यायचे, त्यानंतर ह्या अर्ध्या भागाचे पण 2 भाग करायचे. बटाटा जर मोठा असेल तर त्याचे 3 भाग करा. आपल्याला मोठ्या मोठ्याच फोडी कट करायच्या आहेत. तर बघा, बटाटे असे कापून घ्यायचे. तर सगळे बटाटे आपले कापून झालेले आहेत. चला आता ह्या भाजीसाठी एक वाटण करूयात. तर मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे धने, 4-5 काळे मिरे आणि 2 लवंगा घालायच्या आणि याला आपल्याला जाडसर मिक्सरला आधी फिरून घ्यायचं. तर बघा, असं जाडसर याला वाटून घ्यायचं. आता यामध्ये हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त घाला. त्यानंतर 1 तुकडा आल्याचा घालायचा आणि कोथिंबीर देठासकट घालून याला आपल्याला परत मिक्सरला फिरून घ्यायचंय. आधीच जर सगळं एकत्र वाटलं असतं तर धणे वगैरे बारीक वाटले गेले नसते. तर बघा, असं हे वाटण आधीच बनवून घ्यायचं. खूप भारी सुगंध सुटला या वाटणाचा. तर याला आता आपण साईडला ठेवूया आणि आता गॅसवर एक कढई ठेवली आहे. यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की 1 छोटा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली फुटली की अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंगाची फोडणी करायची. जिरे मोहरी चांगली चटकल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. याने भाजीला छान रंग येतो. अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा काळा मीठ घालायचं. काळा मीठ जरूर घाला, याने भाजीला एकदम हॉटेलसारखी चव येते. त्यानंतर 1 चमचा आमचूर पावडर घालायची. काही सेकंद मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवा बरं का, नाहीतर हे मसाले करपले जातील. आता यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालूयात. याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. हिरवी मिरची आल्याचा चांगला कच्चा वास जाईपर्यंत हे परतून घ्यायचं. 1-2 मिनिट हे मसाले परतल्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करूयात. आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय, म्हणजे मग मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्ये चांगला उतरेल. तर ही भाजी खूप पटकन तयार होती. नेहमीच्या आपल्या बटाट्याच्या सुक्या भाजीपेक्षा ही भाजीची टेस्ट खूप वेगळी लागती. पुरी, चपाती, फुलके याबरोबर खायला खूप भारी लागते ही भाजी. तर बघा, मसाला आपला चांगला परतला गेला आहे. याला चांगलं तेल सुटलंय. असाच मसाला तुम्हाला सुद्धा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये उकडलेला बटाटा घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने हे मिक्स करायचं, नाहीतर बटाट्याच्या फोडी तुटतील. बटाट्यावर मसाल्याचा चांगला कोट येईपर्यंत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर बघा, बटाटा चांगला परतून घेतलाय. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. आपण आधी पण काळं मीठ घातलं होतं, त्याचा अंदाज घेऊन मीठ घाला. अजून 1-2 मिनिट याला चांगलं परतून घेऊयात. बघूनच ही भाजी खावीशी वाटतीये. नुसती जरी तुम्ही खाल्ली ना तरी ही खूप भारी लागती. तीच ती बटाट्याची पिवळी सुक्की भाजी बनवण्याऐवजी एकदा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ही भाजी करून पहा. मला खात्री आहे की तुम्ही परत परत अशीच भाजी बनवाल. घरातल्या मंडळींना सुद्धा ही भाजी खूप आवडेल. वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूयात. तर ही आपल्या वेगळ्या पद्धतीने वेगळे मसाले घालून टेस्टी बटाट्याची चटपटीत सुक्की भाजी तयार झाली आहे. तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. बटाट्याची अजून कोणती भाजी तुम्हाला पाहायला आवडेल हे मला खाली कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.